हा सन्माननीय आपण जर पाहिलं तर प्रसिद्ध उद्योजक आणि उंबाडे गावाची आनमान शान आदरणीय मच्छिंद्र जाधव साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। त्यांचा आपण आज शाही सन्मान इथे मात्र संपन्न करतोय। महेंद्र पाटील, खंडू पाटील आणि न्यू आई एक्युरा स्पोर्ट्स सावध संघाच्या वतीनं हा सन्मान आणि माजी उपसरपंच अनिलजी तिसकर सुद्धा या ठिकाणी या सन्मानामध्ये जॉईन होत आहेत आणि आपण आज सन्मान इथे संपन्न करूया। नेहमीच या स्पर्धेवरती सन्माननीय मच्छिंद्र जाधव साहेबांचं प्रेम राहिलेलं आहे आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। उपदार मायची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आपण म्हणून आपण त्यांना मोमेंटो देऊन त्यांना सन्मानित करीत आहोत। साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण तुम्ही या स्पर्धेचा जो आनंद आहे तो द्विगुणित केलेला आहे। असंच प्रेम तुमचं आमच्या आयोजकांवरती नेहमीच राहील याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगत आहोत। पुढील सन्माननीय सावतगावचे ज्येष्ठ समाजसेवक सावळरामजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। काकांना विनंती करतो की आपण पुढे या। सावतगावचे ज्येष्ठ समाजसेवक सावळरामजी पाटील काकांना आपण इथे सन्मानित करूया। हा सन्मान अनिलजी तिसकर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। आणि मित्रांनो काही क्षणानंतर या ठिकाणी भिवंडी लोकसभेचे लाडके खासदार सन्माननीय बाळामामा साहेबांचे सुपुत्र सुमित शेठ सुरेश म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन होणार आहे। तत्पूर्वी आपण या ठिकाणी सन्माननीय सावळरामजी पाटील जे सावतगावचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करतोय। त्यानंतर काकांचे सुपुत्र प्रमोदजी पाटील आज आपल्यामध्ये आलेले आहेत। या आपण पुढे या आणि या सन्माननीय मच्छिंद्र जाधव साहेब आपल्यावर रजा घेत आहेत। धन्यवाद साहेब, आपण इथे आलात, पुन्हा तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि या सन्माननीय प्रमोदजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। नेहमीच त्यांचं स्पर्धकांसाठी मोलाचं योगदान मिळत असतो आणि जरूर समाजामध्ये आता मात्र उंच ती भरारी घेत आहेत, त्यांना सुद्धा देऊया आपण पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सावतगावचे सुपुत्र सन्माननीय समाजसेवक प्रसिद्ध उद्योजक आदरणीय सचिनजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे। त्यांच्या सौभाग्यवती भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत, त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम। त्यांच्या सोबतीला त्यांचे सहकारी त्यांचे बंधुराज सन्माननीय फटाकांच्या आतिषबाजीनं मात्र या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत सचिनजी पाटील, वेलकम। आणि सर्वांना विनंती करतो की अंतिम सामना आहे, अंतिम सामना सुरू होण्या अगोदर एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या मित्रांनो दोन्ही संघांसाठी। दोन्ही संघ आपलेच आहेत आणि सन्माननीय अरुणजी पाटील यांचं ते शुभागमन झालेलं आहे। त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। पहिली इनिंग सुरू होत आहे आणि पहिल्या इनिंगसाठी कॉम बॉक्स मध्ये आता सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक मिस्टर विशाल पाटील। Thank you so much, योगेशजी पाटील सर. Thank you so much, राहुलजी भोईर सर. Once again welcome all of you. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. माझ्या दिशेने जाऊया पहिलाच बॉल. स्विच हिटचा फटका. योगेश धावतोय बट या रेस मध्ये बॉल जिंकेल, फिल्डर हरतील. बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. अरुणजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चौकार आणि आगाज झाला. मित्रांनो तुम्ही सर्वजण पाहतायत न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध आयोजित न्यू आई एकविरा चषक 2025 मेगा फायनल फायनल मॅच. आणि आज या दोन टीम्स पैकी एक टीमचं तरी चॅम्पियन बनण्याचं स्वप्न इथे पूर्ण होणार आहे. पण तो कोणता संघ असेल? ओव्हर द विकेट सूरज आता फुल लेंथ आहे. सन्मान इथे दिला गेला. डॉट बॉल इथे येतो. एकंदरीत जर आपण इथे पाहिलं तर इंटरेस्टिंग बॅटल आहे. टीम एंटरप्राइजेस पावालबी आणि त्यांचा गेंजाई झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग ही लढत आपण पाहत आहोत. फायनल मॅच याच सामन्याची तर वाट सर्वजण पाहत होतं. नेक्स्ट बॉल सूरज ओव्हर द विकेट. आता देखील स्विच हिटचा फटका. आता देखील फटका गॅप मध्ये थांबवणं अवघड. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार.
सध्याच्या घडीला पाकलं गेलं तर भरपूर चांगली बॅटिंग असंच मी म्हणेन, कारण दोन चांगले फटके इथे आले, दोन चौकार, दोन स्विचिटचे फटके आतापर्यंत योग्य राखलेत. नेक्स्ट बॉल आता शफल होऊन ऑन साईडला खेळायचं होतं, रनआउटची शक्यता होणार नाही आणि विकेट किपर अंपायर सोबत काहीशा चर्चा करत असताना लेग बाईज स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल. धाव फलक आता पुढे जातो, 9 ऑन द बोर्ड. अजून देखील विकेट किपर काही चर्चा करतात, बट बघा जो रूल आहे ऑब्स्ट्रॅक्टिंग टू द फील्ड त्या अकॉर्डिंग जर विचार केला, रिप्ले जो पाकला त्या अनुसरून तो रूल ब्रेक केला नाहीये, कारण बॅटर त्यांच्या लाईनमध्येच धावत होते. ते रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं जरूर, म्हणजे लिगली जर विचार केला तर ही सिंगल कंप्लीट आहे. धाव फलक 9 वरती, 9 ऑन द बोर्ड. बघा भरपूर सारे क्रिकेटमध्ये रूल आहेत. राऊंड द विकेट पानवरती लोवा फुल टॉस पिक केलाय आणि डिलिव्हर केलाय. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर, चौकार. अजय गायकवाड यांच्या संगीतांचा देखील तितकाच क्रेज आपल्याला पाहायला मिळतोय. लो फुल टॉस वरती देखील चौकार. आता यावेळेस मिस्टेक होणार नाहीये, क्लीन बोल्ट, पकला धक्का. सफलता इथे पकली, यष्टांचा वेध घेतला सूरजने, पकला धक्का. अवघ्या 13 धावांवरती इथे लागला टीम जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंगला. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 आकाश पाटील सिनियर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आज जर आपण पाहिलं तर भावाले बी टीमचा खेळ अप्रतिम राहिला, थोडाफार मिस्टेक्स देखील झालेल्या आहेत, बट एकंदरीत ऑल ओव्हर भरपूर चांगला परफॉर्मन्स. क्रमांक 3 वरती आकाश पाटील सिनियर बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि या फायनल मॅच मध्ये खऱ्या अर्थानं त्याच्याकडून एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंगची अपेक्षा देवरुंग संघ इथे ठेवतोय. कारण जेव्हा आपल्या टीमचे प्रमुख खेळाडू असतात, इम्पॉर्टंट मॅचेस मध्ये आपण प्रमुख खेळाडूंकडून भरपूर साऱ्या अपेक्षा ठेवत असतो आणि त्या अपेक्षा या बॅटरकडून इथे नक्कीच ठेवल्या गेल्या आहेत. कारण आपण भरपूर वेळा पाहिलं की या बॅटरने अंडर प्रेशर भरपूर चांगला परफॉर्मन्स केला, कारण प्रेशर हँडल करून चांगला खेळ करणं हे फार अवघड कार्य आहे आणि ते अवघड कार्य आज इथे कशा प्रकारे साध्य करताना आपल्याला हे 2 बॅटर्स पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर नवनाथ मुकणे दरम्यान या सेकंड ओव्हरमध्ये मुकणेचा पहिला बॉल मिस टायमिंग हवेमध्ये होता, बट झेलसाठी कोणता अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला नाही. एक सिंगल इथे मिळेल. धाव फलक आता 14 धाव फलकावरती आकाश पाटील सिनियर आता स्ट्रायकिंग एंडवरती. बघा जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंगचा जर आपण विचार केला तर या टीमने देखील फार चांगला परफॉर्मन्स या सीझनमध्ये आतापर्यंत दाखवला. या विभागामध्ये या विभागाच्या बाहेरही जाऊन चांगला खेळ केला आणि त्यांचा अगेन्स्ट देखील भावाले 20 संघ खेळतो आणि या टीमची देखील सेम परिस्थिती आहे. या विभागामध्ये बाहेर जाऊन देखील चांगला खेळ करतात. येत्या क्षणी ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पिक केला आणि डिलिव्हर केला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर. आकाश पाटील सिनियर इन अँड बॉल आउट, सिक्सर. षटकार येत क्षणी आकाश पाटीलचा हा दमदार पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आणि या फटक्याने ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता की एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंग
आणि सध्या सगळीला सुरुवात केली षटकाराने. आता स्विच हिटचा फटका, स्विच हिट अँड स्वीट हिट. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. आकाश पाटील सिनियर सध्याच्या घडीला लाजवाब बॅटिंग. आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत, 10 धावा बनवला. तब्बल 500च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल आणि आता आणखीन एक चाललाय हवेमध्ये आणि हा बॉल देखील गाव कॉर्नर, सीमा पार, षटकार. आणि एक वाक्य आता मला असं वाटतं की बघा, स्वतःच्या मनगटातील ताकदीवरती ज्याला विश्वास असतो त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये फेअरलेस अप्रोच, फेअरलेस क्रिकेट जर तुम्ही खेळू शकता तर तुम्ही कोणत्याही अपोनंटच्या अगेन्स्ट चांगला खेळ करू शकता. आणि सध्याच्या घडीला फेअरलेस क्रिकेट मैदानामध्ये आकाश पाटील सिनियर खेळतोय आणि त्याचा हा अप्रोच त्याच्या टीमला या फायनल मॅच मध्ये, या पहिल्या सत्रामध्ये एक मजबूत पोझिशन मध्ये ते घेऊन चालला. काय लाजवाब खेळ आतापर्यंत लागला. 3 चेंडू फेस केलेत, 2 ओव्हर दी रोप्स, 1 बॉल एका टप्प्याने, म्हणजे 16 धाव्यांवरती नॉट आउट खेळतोय आकाश पाटील सिनियर. विकेट हवी आहे टीम भावालेवीला, अदरवाईज रन्स थांबवणं अवघड. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर चेंडू आता खाली राहिला. डॉट बॉल इथे येतोय आणि सध्याच्या घडीला एक मोठा प्लेयर या मोठ्या मंचवरती मोठा पंच मारतोय, कारण 16 धावा अवघ्या 4 चेंडूवरती बनवलेल्या आहेत आकाश पाटील सिनियरने. अपेक्षेप्रमाणे हा खेळ आतापर्यंत राखला. फुल लेंथ पायांवरती फ्लिकचा फटका, बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर. काऊ फेस मध्ये हा बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. शशीदादा दळवे यांच्या माध्यमातून एक पारितोषिक अनाऊन्स झालेलं आहे. जे शूटिंग देवरुंग क्रिकेट टीमचा कोणत्याही बॅटरने 6 हॅट्रिक अथवा 4 हॅट्रिक जर कंप्लीट केली तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक दादांच्या माध्यमातून दिलं जाईल. बट एंड ऑफ द सेकंड ओव्हर 31 लॉस ऑफ 1 विकेट टीम जय शूटिंग क्रिकेट टीम देवरुंग. अजून देखील बघा 12 चेंडू आहेत, बट पहिल्या 12 चेंडूंनी आता बॉलिंग युनिटचे 12 वाजवले असंच मी म्हणेन, कारण 31 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये आल्या. आणि आता प्रश्न अजून एक निर्माण होतोय की याआधी जितके सामने झाले दुसरं षटक भालेकरने टाकलं होतं, पण या मॅचमध्ये चेंजेस का केले हा प्रश्न आता उभा होतोय. कारण असंही नाहीये की भालेकरचा परफॉर्मन्स खराब झाला. बॉलिंगमध्ये आजचा दिवस योगेश भालेकरने गाजवला, त्या अनुषंगाने सेकंड ओव्हर टाकू शकले असते, पण त्यांचा हा निर्णय आता अयोग्य राहिला असंच मी म्हणेन. बघा माझ्यापर्यंत एक माहिती आली की याआधी नवनाथच सेकंड ओव्हर टाकत होते, पण आज योगेशने बॉलिंग केली. बट मी म्हणेन की आज योगेशने केली जरूर आणि चांगली बॉलिंग केली सेकंड ओव्हरमध्ये, तर चेंजेस आणण्याची आवश्यकता काय होती. बट तो विचार करण्यापेक्षा येत्या 12 चेंडूंवरती जय शूटिंग क्रिकेट टीम देवरुंगला कसं थांबवता येईल त्याचा विचार करणं जास्त आवश्यक. समोर आता आकाश पाटील सिनियर आहे, जो बॅटर सध्या सगळीला 5 चेंडूंचा खेळ करून 17 धाव्यांवरती नॉट आउट. योगेश राऊंड द विकेट. योगेशचा पहिला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळंग येतो. डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची दरम्यान इथे झाली. मग योगेश भालेकरचं हे षटक मी म्हणेन इथे डिफाईन करू शकतं की या पहिल्या सत्रामध्ये किती बनवू शकतात. कारण जर योगेशचा अगेन्स्ट हल्ला चढवला गेला, मोठे फटके जर आले तर फार मोठं लक्ष उभं केलं जाऊ शकतं. आणि त्यापैकी पहिला फटका आलाय की बॅटचा टोला लागलाय, पण गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4. बघा सध्याच्या घडीला बॅटचा टोला जरी बॉल लागला तरी सुद्धा तो बाउंड्री लाईनचा बाहेर जातोय. चौकार इथे येतोय. नेक्स्ट बॉल आणि आता हा हुकचा फटका. मग डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात. मिळेल फक्त एक सिंगल धाव फळक
या एका धावेसामध्ये स्कोर काढत 36 धावा धाव फलकावरती. अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. हे आमचे प्रेक्षक सध्याच्या घडीला या फायनल मॅचचा आनंद सर्वजण घेतात. काही जण तर जॉबवरनं आलेत, बॅग अजून देखील खांद्यावरती, तरी या मॅचचा आनंद घेतात. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल आता मिस्टामिंग हवेमध्ये आहे. विकेट किपर पोहोचला आणि कॅच इथे पकडली जाईल. सूरज होते धक्का. आता लागला हा दुसरा. क्रमांक 4 वरती हे आमचे काही प्रेक्षक ठीक आमच्या व्यासपीठाच्या बाजूलाच बसलेत. त्यामध्ये आमच्या ऑर्गनायझर कमिटीचे देखील काही सदस्य आहेत. ते देखील या फायनल मॅचचा आनंद घेतात आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती देखील भरपूर साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. ललेश आलेत क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. 8 चेंडू अजून आहेत. योगेश भालेकर नेक्स्ट बॉल. योगेशचा बॉल ऑन साइडला फटका डीप मध्ये मिड विकेटचे फिल्डर आता बॉल पर्यंत येतात. दुसऱ्या धाब्याचा कॉल केला आणि 2 धावा पूर्ण. 2 मिळतील धाव फलक 2 धाब्याच्या मदतीने स्कोर काढता 38 धावा धाव फलकावरती. बट योगेश भालेकरने आता देखील फक्त 7च दिलेले आहेत आणि चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधला शेवटचा. बाउंड्री इथे हवी आहे टीम जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंगला. बट एकंदरीत भालेकरचे हे षटक टीम अंतरव एंटरप्राइजेस भावले बी टीमला मॅच मध्ये कमबॅक करून देतं. बॅट सिकडा सूरज सेकंड मध्ये ही कॅच कंप्लीट. सफलता इथे मिळेल. धक्का आता आणखीन एक धक्का आता लागला. तिसरा बॅटर ललेश ला देखील डगआउटची दिशा इथे दाखवली योगेश भालेकरने. तीन षटकांचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या अखेरीस 38 धक्के लागले 3 आणि शेवटचं षटक या पहिल्या सत्रामधलं. हे सर्व कटआउट्स दाखवले जातात आमचे सर्व दिग्गज मान्यवर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये विशेष योगदान दरम्यान या स्पर्धेमध्ये दिलं गेलं. आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय महेश गायकवाड साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाकली. त्याचप्रमाणे मथुर बैलाचे मालक सन्माननीय राहुलभाई पाटील साहेबांची देखील उपस्थिती आज आपण या स्पर्धेमध्ये पाकली. भरपूर साऱ्या दिग्गज मान्यवरांनी या स्पर्धेमध्ये भेट दिली आणि अगदी थोड्याच वेळात भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचे सुपुत्र युवा उद्योजक युवा नेता सन्माननीय सुमेश शेठ म्हात्रे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. बट सध्याचा गडीला वा आकाश वा. हा बॉल देखील लॉंग ऑन फार षटकार. आणि आज बघा आकाश येते अशा मी म्हटलं होतं की एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंग आणि सध्याच्या घडीला हा खेळाडू तासामध्ये असलेल्या गुणवत्तेला इथे सिद्ध करतोय की मोठ्या प्लॅटफॉर्म वरती देखील दमदार परफॉर्मन्स दाखवण्याची क्षमता ती हिम्मत ती जिद्द हा खेळाडू ठेवतो आणि आज काय लाजवाब खेळ आतापर्यंत केला. कारण 28 धाव्यांवरती इंडिव्हिज्युअली नॉट आउट चेंडू फक्त फेस केलेत 9 आकाश सिनियरने.
मग तो चेंडू जर सापडत नसेल तर दुसरा चेंडू घ्या आणि सामन्याला सुरुवात करा, विनंती असेल. फायनल मॅच या स्पर्धेमधली पहिलं सत्र, फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या फायनल मॅच मध्ये आतापर्यंत काय इनिंग खेळले आकाश सिनियरने. 28 धाव्यांवरती तो नॉट आउट आहे. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. 44 ऑन द बोर्ड. आणखी किती बनवल्या जातील. नेक्स्ट बॉल विकास ओव्हर द विकेट. हा बॉल सोडून दिला. लाईन खराब, अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल. आता विकासने देखील ही गोष्ट जाणली, पारखली की सध्याच्या घडीला ज्या टच मध्ये, ज्या मोमेंटम मध्ये बॅटिंग आकाश सिनियर इथे करतोय, तसा अगेन जर लाईन आणि लेंथ मध्ये मिस्टेक जर घडली तर बॉल आपल्याला एकच दिशेने जाताना दिसू शकतो, तो म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डिंग मध्ये चेंजेस आता कव्हरला भालेकर आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल इथे येतो. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. बट एकंदरीत एक इनिंग भरपूर चांगली खेळला आकाश सिनियर. बट अजून देखील 4 चेंडू आहेत या पहिल्या सत्रामध्ये. आणखी किती बनवल्या जाऊ शकतात. सध्याच्या घडीला ही आकाशामध्ये उडताना आपण एक घार पाहू शकतो. या घारीने जी उंची आता गाठलेली आहे ना, तीच उंची या मॅच मध्ये एखाद्या टीमला देखील गाठायची आहे. आणि त्याप्रमाणे मेहनत, त्याप्रमाणे खेळ आणि त्याप्रमाणे एफर्ट्स टाकावे लागणार आहेत. कारण या मॅचचा निकाल ज्या टीमच्या बाजूने लागेल त्या टीमचं आज एक स्वप्न, चॅम्पियन बनण्याचं स्वप्न इथे पूर्ण होणार आहे. फुल टॉस टाकलाय आणि फुल टोल वसूल केला जाईल. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जिनको उड़ने का शौक रहता उनको गिरने का खौफ नहीं रहता. आणि सध्याच्या घडीला निडर फेअरलेस क्रिकेट. षटकार येतो आकाश सिनियरचा बॅटमन. धाव फलक 50 ऑफ 51 धावा धाव फलकावरती. फायनल मॅच आणि फायनल मॅच मध्ये डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आकाश पाटील सिनियरचा आपल्याला पाहायला मिळतो. अजून देखील 3 चेंडू आहेत त्या पहिल्या सत्रामध्ये. आणि पानवरती फुल टॉस. हा बॉल देखील लॉंग लेग रिझम बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सलगचे 2 मोठे फटके जर आले तर अर्धशतक देखील पाहायला मिळू शकतं. 2 चेंडू आणखीन आहेत ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. हा बॉल सोडून दिला आणि दिशा खराब, दिशा खराब. अतिरिक्त रन इथे मिळेल 56. आता जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंगचे खेळाडू, पाठी राखे, जेही प्रेक्षक युट्यूब वरती या सामन्याचा आनंद घेतात ते सर्वजण खुश असतील. कारण हे पहिलं सत्र जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंगच्या नावावरती राहिलं असेच आपण म्हणूया. कारण 56 आहेत. अजून देखील 2 चेंडू बाकी. हाफ ट्रॅकर पुल करायचा होता, टॉप एज लागला. सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. दुसरीसाठी आकाश सिनियर परतलाय आणि पाहावं लागेल घडलं काय. आणि रनआउट च्या स्वरूपामध्ये आता हा धक्का लागलाय. चौथा. बट एकदा जोरदार थाल्या होऊन जाऊ द्या आकाश पाटील सिनियर साठी. फायनल मॅच मध्ये अवघ्या 13 चेंडूंवरती 39 धावांची लाजवाब इनिंग आकाश पाटील सिनियरने खेळले. कारण एकंदरीत जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये आला म्हटलं होतं की या टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे आणि या फायनल मॅच मध्ये त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांवरती आज तो खरा उतरला. तब्बल 13 चेंडूंवरती 39 धावांची ही जबरदस्त इनिंग इथे त्याने साकारली. तब्बल 300च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली त्याने.
जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये जसं आला नवनाथचा अगेन्स्ट आक्रमण, योगेशचा अगेन्स्ट देखील बाउंड्री, विकासचा अगेन्स्ट आपण पाहिलं 2 षटकार 1 चौकार. आकाश पाटील सिनियरचा बाटमधनं आलं. ही लाजवाब इनिंग असताना या फायनल मॅचमध्ये साकारली. 13 मध्ये 39 बनवला. शेवटचा बॉल असेल या पहिल्या 17 मधला आणि न्यूमॅन प्रणय शेवटचा बॉल फेस करतील. 57 शेवटचा बॉल या पहिल्या 17 मधला. शेवटचा बॉल दरम्यान या अंतिम बॉल वरती देखील मिळेल सफलता. यस, बॅटचा संपर्क होता आणि अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट इनिंग फायनल मॅचचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. 57 बनवला गेला आणि या स्पर्धेवरती नाव कोरण्यासाठी चॅम्पियन बनण्यासाठी 58 धावेचं मॅच विनिंग टोटल इथे सेट केलं टीम जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंगने अगेन्स्ट टीम एंटरप्राइजेस भावाली बी. आता 58 बनतील की नाही बनतील, भावाली बी टीम चॅम्पियन बनेल की नाही बनेल, की जय झोटिंग देवरुंग क्रिकेट संघ आपल्याला चॅम्पियन बनताना दिसेल. भरपूर सारे प्रश्न आहेत पण या प्रश्नांची उत्तर आपल्याला सेकंड इनिंग मध्ये मिळतील. बट तोपर्यंत मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका. एक शॉर्ट ब्रेक आणि या शॉर्ट ब्रेक नंतर सेकंड इनिंगला होईल सुरुवात आणि जेव्हा सुरुवात होईल आपण कॉम्बॉक्स मधनं आवाज आपण ऐकूया. राहुलजी भोईरी सर आणि त्यासोबत योगेशजी पाटील सर यांचा आवाज तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये ऐकायला मिळेल. धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद विशाल पाटील. जबरदस्त या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये चांगला क्रिकेट जय झोटिंग देवरुंग संघाच्या वतीने आपण पाहिलं आणि खास करून सिनियर आकाश पाटीलला आज नावारूपाने खेळ प्रसिद्ध केलेला आहे. भरपूर दिवसानंतर चांगली इनिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 39 धाबा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. हरीश पाटीलने 9 धाबा जोडल्या. बलवंत आज स्वस्तात बाद झाला. 1 चौकारच्या साह्याने तो बाद झाला. 4 धाबा त्यांनी योगदान दिलं. ललेश पाटील 2 आकड्यावरती बाद झाला. प्रणय आला होता तो मात्र शून्यावरती बाद झाला. 5 गडी बाद 57 धाबा इथे मात्र या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि 58 धाबाचा लक्ष्याचा पाठला करत असताना या ठिकाणी सलामीची जोडी पाहू शकत टाळ्याच्या गजरानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. माझ्या सोबतीला माझे प्रिय मित्र वॉइस ऑफ मानेरे मिस्टर राहुल भोईर जोडत असताना वेलकम राहुल, तुझं हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच योगी पाटील आमच्या सोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. खरं तर पडगाव परिसर असेल किंवा आमचा आमलोणार परिसर असेल, योगेश पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे कारण का या विभागातील सगळी माहिती त्यांना एक चांगली आहे. मग प्रत्येकी पाहुणा असेल किंवा खेळाडू असेल, मागच्या बघतो आपण 5-6 वर्षापासून जरूर आम्ही त्यांच्यासोबत असतो प्रत्येकी वेळेस कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जरूर योगेश मॅच मध्ये आपल्याला एक चांगला क्रिकेट पाहायला मिळेल कारण का आपण म्हणू शकतो घरच्याच मैदानावरती खेळ झालाय आणि चांगला खेळ झालाय. जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग. आणि पाहू शकाल या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. यास असोसिएशनचे को कमिटी मेंबर माजी उपसरपंच सन्मानी राकेशजी दिगाडकर आणि त्याच्या सोबतीला सोमक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर मिस्टर अनंताजी केणे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. आणि पाहू शकाल फटाक्यांच्या आतिषबाजीनं इथे मात्र या ठिकाणी त्याचं स्वागत केलं जात आहे. माजी उपसरपंच राकेशजी दिगाडकर आणि त्याच्या सोबतीला सन्माननीय अनंताजी केणे साहेब. तदनंतर आमच्या या स्पर्धेचे पुरस्कार सन्माननीय युवा उद्योजक मिस्टर भावेशजी दळवी यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. राहुल मॅच चांगली होणार आहे कारण लक्ष सुद्धा जर पाहिजे तर 58 धावा तिथे पाठला करायचा आहे आणि धाबांचा पाठला करत असताना कुठेतरी जबी स्पोर्ट भावाने सगळ्या फलंदाजाला सुद्धा मात्र या ठिकाणी घाम घालावा लागणार आहे. जरूर या मॅच मध्ये समोर भावाले संघ आव्हान मोठं असणार आहे. या मॅच मध्ये आपण बघू शकाल चांगले दर्जेदार खेळाडू आहेत. वेलकम बॅक मॅच ऑन. पहिला बॉल बसून आक्रमणाला सुरुवात करण्याचा प्रयत्न. मिसाम की प्रॉपर डीप मध्ये फिल्डर तिकडे चूक होणार नाहीये. या मॅच ची गोल्डन विकेट घेतलेली आहे. सूरज केंद्राला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का. क्या बात आहे. या जबरदस्त विकेटचं पतन या ठिकाणी पाहू शकाल पाहुण्यांचा शुभागमन झालेला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र वीरेंद्र चोरगे
आणि त्याच्या सोबतीला माजी ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सावंतचे आदरणीय सुरेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सस्नेह स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नेहमीच्या विभागामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमामध्ये नेहमीच आपल्याला विरेनजी चोरगे साहेबांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत असते. कारण हा जर आपण विभाग जर पाहिला आपले लोणार परिसर तर विरेनजी चोरगे आणि चोरगे परिवारासाठी हा बालेकिल्ला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. वेलकम विरेनजी चोरगे साहेब. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे ते सरचिटणीस आहेत आणि त्यांच्या सोबतीला त्यांचा मित्र परिवार सर्वांचं सहर्ष स्वागत. त्याचनंतर त्यांच्या समेत पाहू शकाल गोल्ड मॅन ऑफ सावत माजी ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. पहा ही आई वडिलांची शिकवण आहे. विरेनजी चोरगे साहेब जरूर माजी सरपंच सुरेशजी पाटील साहेबांच्या समेत आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल अगदी आमच्या व्यासपीठावरती त्याचं आगमन होत आहे. आणि या सामन्याची गोल्डन विकेट्स ज्युनियर आकाश पाटीलने प्राप्त केली. सूरज खेणे शून्यावरती बाद झाला. हो जबरदस्त शतरक्षण आणि इथे मात्र पाहू शकाल ओव्हर थ्रोच्या रूपाने अजून काही धावा मिळतील. सिंगल धाव आणि सिंगल धाव या ठिकाणी फलंदाज वेदांतनं आपला अकाउंट ओपन केला आणि संघाचं मात्र खातं उघडलं गेलं. धावसंख्या 1 गडी बाद 1. जरूर मजा आल्या मॅच मध्ये. पहिली विकेट स्वस्तामध्ये गेलेले मात्र बघू शकाल बालेकर, त्याच्यानंतर सुजित, वेदांत हे जे काय खेळाडू आहेत यांच्याकडे तेवढा टॅलेंट आहे की या मॅच मध्ये कमबॅक ते करू शकते. मध्ये मॅच मध्ये जरूर मजा आली. एक चांगलं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. संध्याकाळचं सेशन आणि मेगा फायनलची मॅच 58चं टार्गेट आहे. पहिला P1 मध्ये चांगली बॉलिंग सिनियर आकाशच्या माध्यमातून. असा दिवस जर पाहिले तर आय थिंक आकाश पाटीलच्या नावावरती जाऊ शकतो. ज्याप्रमाणे त्यांनी अंतिम सामन्यामध्ये आज कार्य केलं. बॅटिंग मध्ये सुद्धा 39 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलं आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट्स सन्माननीय माजी सरपंच श्यामजी दलवी साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केला संघ आपण पाहतो. जय झोटिंग देवरून संघ आणि आज जेबी स्पोर्ट संघ आपण जर पाहिला तर समोर दिशेनं वाईडिश मोड आपला बीट केला जातो. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाऊन धडकतो सीमारेषेला. भालेकरच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. या स्पर्धेचे पुरस्कर्ते युवा उद्योजक सावंत गावातील सन्माननीय भावेजी दलवी यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. जरूर बालेकरच्या बॅटमधून चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. जरूर एक चांगली रंगत तुम्हाला पाहायला मिळेल. मेगा फायनल मॅच आहे. मेगा फायनल मध्ये एक चांगलं क्रिकेट होणं गरजेचं आहे कारण का दर्दी प्रेक्षकांना गर्दी केलेली क्रिकेट त्यांना चांगलं बघायचंय. देवरुंकर मोठ्या संख्येने आलेले. ट्रॉफी त्यांना पहिल्या क्रमांकाची घेऊन जायची. मात्र बावाले बी संघ देखील ट्रॉफी एवढ्या इझिली देणार नाहीये. शेवटपर्यंत संघर्ष करेल आणि या मॅच मध्ये तुम्हाला जरूर एक चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. जोडर आमच्या सोबत पाहत राहा, ऐकत राहा हे क्रिकेट टुर्नामेंट. जरूर आणि जेबी स्पोर्ट भावाले संघाचा आपण विचार केला तर आय थिंक आतापर्यंत 7 ते 7 स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. परंतु या विभागामध्ये 19 स्पर्धा त्यांना जिंकता आलेली नाहीये. त्यांचं सुद्धा एक उद्दिष्ट असेल. परंतु इथे फटका मिस टायमिंग. योगेशची विकेट धोक्यात परंतु चेंडू चालला मिड विकेटच्या पलीकडे. एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त होता शॉट खेचून मारला होता फटका बालेकरना. बालेकरच्या बॅटमधून बघतो आपण हा आलेला दुसरा चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले. कोण बघतो आपण 9व्या आकड्यावरती पॉवर प्लेचं पहिलं षटक आकाशने विकेट घेतली पहिल्याच बॉलवरती. त्याच्यानंतर संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न बघतो आपण वेदांसोबत आता मात्र खेळतोय मैदानाच्या आतमध्ये बालेकर. या दोघांवरती मोठी जिम्मेदारी असणारे बावाले टीमची. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहत आहोत. पहिल्या चौकार कव्हरला आपण ट्राय केला. हा चौकार मिड विकेटला आणि आता मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिला आणि खेर निर्धावण चेंडूचे मात्र सांगता आपण पाहतो. चांगला प्रत्युत्तर देतोय आकाश पाटील. धावसंख्या स्थिर आहे 1 गडी बाद 9 धावा. चांगली नोकझोक तुम्हाला मॅच मध्ये पाहायला मिळेल. यामध्ये शंका अजिबात नाही. एकूण धावा आहेत 9. करायचे त्या मॅच मध्ये विजय करता 58. मोठं चेस आहे आणि इव्हिनिंगला जरूर एक धावा आपल्याला होताना भरपूर आपण बघितल्यात. बाकला जाऊन कट करत असताना पॉइंटला चांगली फिल्डिंग विकेटचा प्रयत्न पूर्ण झालेला आहे. म्हणजे डावीकडनं एक सिंगल मेल एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 पुढे स्कोर बोर्ड 2 रँकामध्ये एकूण जाऊन पोहोचलाय. 10 वरती धाव फलक आहे. अजूनही 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी 48 धावांची आवश्यकता. पाहू शकाल या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे छत्रपती शिवाजी क्रीडांगण देवरुंग बापगाव. स्पर्धा कुठल्या असू द्या, डे कुठला असू द्या किंवा वीक कुठला असू द्या,
तुम्हाला प्रेक्षकांची अतूट गर्दी पाहायला मिळत असते आणि करूया आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. सध्या व्यासपीठावरती पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत असताना सन्माननीय युवक काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय वीरेंजी दाडेंद्र चोरगे साहेब, त्यांच्या सुतले, त्यांच्या संपूर्ण मित्र परिवार, माजी सरपंच ग्रामपंचायत सावतचे सन्माननीय सरपंच सुरेशजी पाटील अर्थात गोल्ड मॅन ऑफ सावत आणि अन्य मान्यवर माजी उपसरपंच ग्रामपंचायत किरोळीची माजी उपसरपंच राखीजी दिगाडकर, सोमिक केबल नेटवर्कचे सन्माननीय ऑपरेटर अनंतजी केणे, त्याचप्रमाणे पाहू शकाल बारामजी मेहर साहेब सुद्धा मात्र मंचकावरती उपस्थित आहेत. सावतगावचे समाजसेवक उद्योजक सचिनजी पाटील, त्याचप्रमाणे आमचे मामाश्री सन्माननीय रोहितदासजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. चंद्रकांत भंडारी, सुरेशजी मेहर, भावेशजी दलवी, संदेशजी केणे, विकीजी भंडारी, सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या षटकात सुरुवात करते गोलंदाज ललिश पाटील. 18 चेंडू विजयासाठी 48 धावांची गरज. आकुटापता चेंडू होता ऑन साइडला, पूल केला आणि चेंडू झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एका टप्प्याच्या साइड मिळतील 4 धावा. नडू नका आणि ढगाकडे पाहू नका, कारण जीवन अमूल्य आहे. पहा, जिकडे तिकडे मानवी समुद्र पाहत आहोत, जिथे जिथे जागा प्रेक्षकांना मिळत आहे तिथून मात्र या स्पर्धेचा आनंद घेतात. सावतगावचे समाजसेवक सन्माननीय बारामजी भोईर यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरती आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. हो, भन्नाट वेग फलंदाज आय थिंक तिथे बीट झाले, एसटी रक्षक सुद्धा बीट झाले आणि आय थिंक वेदांत धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु योगेश भालेकडे मात्र शेवटच्या क्षणाला नाकारलं. कारण राहुल या मॅचची गोल्डन विकेट असेल. योगेश भालेकरला जर या ठिकाणी लवकरात लवकर जर बाद केलं तर आय थिंक बॅटची कळा होती आणि विकेट किपरने इथे मोठी चूक केलेली आहे. जरूर स्टंटच्या मागे आकाशकडे झालेली चूक. नेक्स्ट बॉल भालेकरच्या बॅटमधून खिचून मारला, अजून एक दमदार शॉट, फटका चांगला आहे. झेलचं उत्तर, झेलची आता जरूर इकडनं आठवण येईल. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. झेल तिथं मात्र कलेक्ट केला. आय थिंक विजय केडे आहेत का त्या ठिकाणी, जय हिंद देवरू संघाचे खेळाडू आहेत. पहा, थोडेसे लादले गेले, हरकत नाही, तुमचं हार्दिक स्वागत. परंतु या ठिकाणी पहा, पकडा झेल जिंका क्रिकेट केलं सातत्याने समर्थक सांगत असतात, परंतु या ठिकाणी विकेट किपर कडून चूक घडली, झेल ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर षटकारानं मात्र त्या ठिकाणी चेंडूची फिनिशिंग टच पहा, रिप्ले मध्ये पाहू शकाल. लेफ्ट हँडने तो झेल पकडला, क्या बात आहे. संघाची धावसंख्या 6 मात्र उंच भरारी घेत असताना 20 धाबा फलकावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी आता मात्र 38 धाबांची अजूनही आवश्यकता. चेंडू शिल्लक 15. हो, टॉप एच चेंडू शॉट फायलीकडे फिल्डर तैनात आहेत, परंतु त्यांच्या पुढे जाऊन चेंडू लँडिंग झाला. अखेर सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली. पाहू शकाल आतापर्यंत या सामन्याचा आनंद घेत असताना जवळपास 500च्या जवळपास व्ह्यूअर्स आमच्या सोबतीला जोडलेले आहेत आणि आजचा दिवसाचा पूर्ण दिवसाचा केल जर पाहिला तर कमीत कमी 19,000 प्रेक्षकांनी आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे. जरूर बहुचर्चित आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. सातत्याने स्पर्धेची चर्चा आपल्याला पहिल्या दिवसापासून पाहायला मिळाली. खूप चांगला टेलिकास्ट देखील आहे, कारण का टेलिकास्ट म्हटलं की जरूर महत्वपूर्ण असं आणि सुंदर असं टेलिकास्ट पहिल्या दिवसापासून किरणजी त्यांची पूर्ण टीम त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तो विकेट ऑन साइडला पुन्हा एकदा फटका खिसून मारला, डीप मध्ये प्रोटेक्शन तिकडे आकाश आहेत. चांगली फिल्डिंग लॉंग ऑन मध्ये डावीकडनं एक सिंगल, म्हणजे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. जरूर भालेकरचा प्रयत्न असेल इकडनं अजून एखादा मोठा फटका लागला तर मॅच जवळ क्लोज येऊ शकेल, कारण का 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 58 करायचे आहेत. मेगा फायनलची मॅच आहे, प्रयत्न दोन्ही टीमचे समान आहेत. एक झेल सोडल्याच्या नंतर एक सिक्सर देखील आलाय. इकडनं भालेकर कसा खेळतो हे बघणं तेवढंच गरजेचं, कारण देवरुंगचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आले आहेत आणि झेल सोडल्याच्या नंतर कदाचित बघतो आपण तो नुकसान झाले. रन सिक्वेन्स 22-22. येस, म्हणजे अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. टीम जेबी स्पोर्ट भावाले बस संघाला हा सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर सुजितचं येणं बाकी आहे, नवनाथ मुकणेचं येणं बाकी आहे. परंतु या ठिकाणी जबरदस्त लेंथ अगदी एष्टांच्या रोखण्याचा चेंडू हाताला होता, परंतु थोडासा चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली मिळाली, अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडूची हाताळी झाली आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी भालेकरला केलं बीट. समीकरण 12 चेंडू शिल्लक
आणि विजयासाठी आता मात्र 36ची गरज म्हणजे लक्ष आपण जर पाहिलं राहुल तर अजूनही मात्र खूपच दूर आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि अशा प्रमाणे लक्ष अनेकदा मात्र चेस केलेला आहे. जबीस्फोट बाबाली बस संघाचा आपण विचार केला तर परंतु एखादी विकेट्स जरी तर प्राप्त केली जय जोटिंग देऊन संघाने तर मात्र येणाऱ्या संघा फलंदाजावरती आय थिंक दडपण सुद्धा वाढू शकेल. पाहू शकाल व्यासपीठावरील सर्व दृश्य वीरेंद्रजी चोरगे साहेबांना इथे दाखवलं जात आहे. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल सचिनजी पाटील, गोल्ड मॅन ऑफ सावत माजी सरपंच सुरेशजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. आमचे मामाश्री रोहिदाजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. माजी उपसरपंच ग्रामपंचायत किरवली तळची राखीजी दिगाडकर, सोमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर मिस्टर अनंताजी केणे. पूर्णपणे या व्यासपीठावरही पाहिलं तर अनेक संख्येने मान्यवर आहेत. पूर्णपणे व्यासपीठ आमचा फुलून गेलाय. सर्वांचं न्यू आई 21 चषकामध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. जरूर आपण जर पाहिले तर व्यासपीठावरती सध्या सन्माननीय अरुणजी पाटील आणि सन्माननीय बाळरामजी भोईर हे सुद्धा मात्र या मंचकावरती उपस्थित आहेत. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. 12 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती अगदी फ्लॅट स्ट्रोक आणि चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी चौकार. मिड विकेटच्या बाहेरच पाहायला मिळेल. तसाच काय फटका पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल कमी केली गती, फटका प्रतिमे स्क्रीनच्या समोर साइड स्क्रीनला. दमदार शॉट, क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सिक्सर. एक्झॅक्टली असं वाटतं की जय जोटिंग देऊन संघाने मात्र कुठेतरी अभ्यास योगेश भालेकरचा सुरेश किनेचा केला असावा, परंतु वेदांत आता मात्र मैदानाच्या आत प्रश्न निर्माण करतोय. आणि पहा काय जबरदस्त स्ट्रोक मध्ये स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑफ कडे मात्र फिल्डर तैनात होता, परंतु त्याला कोणती संधी नव्हती आणि चेंडू परफेक्टली लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग झाला. षटकाराचे रूपांतर आपण पहिल्यांदा येणारा 10 चेंडू मध्ये आता मात्र विजयासाठी 26 धावांची गरज. क्लोज येते मॅच. जबरदस्त बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी होते. वेदांतला माहिती आहे फायनल मॅच आहे आणि आमने होणार क्रिकेट असोसिएशन मध्ये आम्ही एकही ट्रॉफी आतापर्यंत पहिल्या क्रमांकाची जिंकली नाहीये. ती आज संधी आहे. पुन्हा एकदा हुक केलेलं आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर नाहीयेत. फाईन केलंय चेंडू, फाईन लेग, लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. थँक्यू डीजे जी मेहनत आकाश सिनियर जी मेहनत ललिश पाटील देखील त्या मेहनतीवरती मात्र कुठेतरी अभय आता मात्र त्या मेहनतीवरती पाणी पेटतो असं म्हणावं लागेल. व अजून एक ओव्हरपिच चेंडू, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कारण वेदांच्या हातामध्ये जी बॅट आहे एसए कंपनीची बॅट आहे आणि अर्थात मुंगूस बॅट इथे मात्र पूर्णपणे हल्ला चढवलाय गोलंदाजावरती. जबरदस्त खेळ आणि या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व राखत असताना टीम जय बजरंग स्पोर्ट बाबाले ब. प्लॅनिंग खूप महत्वाची असते योगेशजी क्रिकेटमध्ये. आकाश कदाचित या षटकामध्ये बॉलिंग करू शकला असता. ज्युनियर लेफ्टी ते देखील आहेत, त्यांच्याकडे वेग आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. चांगला अनुभव देखील आहे. मग अभयवरती हल्ला बॉल सुरू आहे. ऑन साइडला फटका ऑन डायचा डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू चोचून फेकर बंद. सेकंडचा कॉल. बालेकर पोचणार का? विकेट डोक्यामध्ये आणि मिळाली विकेट. गरज होती का? हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. स्वतःवरती नाराज त्याचा कॉल अजिबात नव्हता, मात्र फायनली तो परत मैदानाच्या बाहेर. महत्वपूर्ण विकेट. बालेकर इज गॉन.
राहुल परंतु अजूनही सामना संपला नाहीये. 7 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. इथूनही सुद्धा 15 धाबीची गरज. जर या चेंडूमध्ये मोठा फटका जर आला नाहीये तर मात्र मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकते. पण इथे योगेश बालेकरची विकेट्स मिळाली आणि जरूर मात्र कुठेतरी या जय झोटिंग देऊर संघाच्या खेम्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली असावी. ज्या विकेटची मात्र अत्यंत गरज होती. जरूर जरूर विकेट हवी होती. ती विकेट मिळालेली भालेकरची. मात्र सुजित गेल्या मैदानामध्ये हे विसरून जमणार नाहीये देवरुंग संघाला. दोघही हार्डर फलंदाज आहेत. ऑन साइडला हा फटका पुन्हा टर्न केलाय. फिल्डरला बीट करत चेंडू चाललेला आहे गोलीच्या वेगानं. सीमा पार धावा 4. डीजे पाहू शकाल ऑन स्क्रीन रथी महारथी सर्वांचे मात्र आपण या ठिकाणी हे कटआउट्स पाहू शकाल. सन्माननीय ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक उद्योजक सर्वांचे आपण या ठिकाणी कटआउट्स पाहू शकाल. परंतु या ठिकाणी आपको लगाना छक्का चौका तो आपके हाथ में होना है. इसे का बल्ला मचा रहा है धूम. वेदांत इज ऑन फायर. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 47 धाव फलकावरती आपण पाहत आहोत. आणि या ठिकाणी या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 11 धावींची गरज. जो आपण सामना पाहतोय न्यू आई एकविरा चषकातील अंतिम सामना. एका बाजूला जय बजरंग स्पोर्ट भाबालेब आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जय झोटिंग देवरुंग संघ. बलवंतच्या हातामध्ये चेंडू आता सोपवला गेला संघनायकांना. आणि आता मात्र पाहूया बलवंत दलवी 6 चेंडूमध्ये इथे 11 धावांचं संरक्षण करेल का. सुजित साकिंग एंडला पर्यंत खोटा पास ऑन साइडला टर्न केला. फटका डीप मध्ये प्रोटेक्शन चेंडू शोधून फेक करे बंद. सेकंडचा कॉल यस नो वेट. पुन्हा एकदा चुकीची फेक. त्याच कारण 2 धावा इकडनं मिळतील. कुठेतरी बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये ताळमेल जो आहे जी मॅनेजमेंट असते टीम हँडल होणं गरजेचं आहे. आतापर्यंत बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये षटक 4थं सुरू झालं अजूनपर्यंत एकच आला नाही देवरुंग संघ. निश्चितपणे कुठेतरी रणनीती चुकली गेली आणि त्याच अनुषंगाने मात्र पाहतो की कुठलाही खेळाडू रिक्स मध्ये राहुल आता मात्र पाहायला मिळाला नाहीये. अनेकदा आपण पाहतो की आउटफील्ड मध्ये मात्र जास्तीत जास्त चुका घडल्या गेल्या आणि त्याच अनुषंगाने मात्र धाबा मात्र या ठिकाणी लुटल्या गेल्या. आणि आता मात्र 5 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धावींची गरज. एका बाजूला पाहिलं सुजित नॉन स्ट्राईकला पण जर पाहिलं तर वेदांत जबरदस्त खेळ सादर केलाय. ओ स्पोर्ट्स केलाय. स्टँड अँड डिलिव्हर वॉटर स्ट्रोक. चेंडू चाला अगदी साइड स्क्रीनच्या समोर जाऊन लँडिंग झालं. 6 धावांसाठी षटकार. कडक शॉट. काय फटका होता. सांड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेनं स्क्रीन समोर भव्य सिक्सर. 4 मध्ये 3. मॅच खोली पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळलेले. इकडनं रन्स अजून काय मिळतील की काय. जरूर धावा मिळत आहेत. नशिबाची साथ देखील लागतीये. तिसरीचा कॉल रन आउटची इकडनं विकेट. मेल फलंदाज बाद. हा निश्चितपणे जय बजरंग स्पोर्ट भाबाले बस संघाचा विचार करता जरूर त्यांनी या हंगामामध्ये 7 ते 7 करंडक राहुल जिंकलेला आहेत. परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 20 स्पर्धामध्ये संघ पराभूत झालेला आहे. आणि तदनंतर मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्यांची आपण पाहत आहोत. जबरदस्त बॅक. जरूर जरूर बदलापूरमध्ये देखील बदलापूर चषकामध्ये बऱ्याचशा मॅचेस त्यांनी 1 साइड जिंकला. माझ्या सेमी आणि ज्यावेळेस क्वालिफायच्या मॅचेस ते खेळले त्यावेळेस त्यांना पराभूत व्हावं लागलं. आता आज एक संधी त्यांच्याकडे आलेली आहे पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये. आणि खास करून बघतो आपण ओमसाई आमिर नक्कीच विभागामध्ये सांगितल्याप्रमाणे एकही त्याने स्पर्धा जिंकली नाहीये. आज कदाचित तो विक्रम होऊ शकतो किंवा तो क्षण पाहता येऊ शकेल भावाले बिला. हो निश्चितपणे. परंतु अजून सामना संपला नाहीये. 3 चेंडू शिल्लक. एका धावेची गरज. इथे देवरू संघाला जिंकायचं असेल तर मात्र 3 तुम्हाला गोल्डन डिलिव्हरी अर्थात लिगल चेंडू टाकावा लागतील. आणि भावाले बस संघाला सामना जिंकायचा असेल स्पर्धा जिंकायची असेल तर त्यांना मात्र फक्त इथून एका धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिस्टर नवनाथ मुकणे आलाय. पहा क्लोज फिल्डर आता मात्र जास्तीत जास्त आपण वाढताना पाहायला मिळत आहेत. बलवंत पुन्हा एकदा. ओ पहिला चेंडू राहुल डॉट आलाय. अजून इथे मात्र 2 डॉट चेंडू टाकले गेले तर मात्र या ठिकाणी देवरुंग चांगला पुन्हा संधी मिळू शकेल. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजरा सुद्धा दोन्ही संघांसाठी. सामना ऑन आहे. बलवंत
दलबीकडे क्षमता आहे, अनुभव आहे आणि जर त्याने अनुभवाने इथे मात्र कामगिरी केली तर मात्र मॅच मध्ये मजा येऊ शकेल. ओ माय गॉड, संधी निर्माण झाली होती परंतु अखेर स्पर्धेवरती नाव कोरला टीम जय बजरंग स्पोर्ट बाहुबली संघाला. चॅम्पियन इज दिस टुर्नामेंट.